सेंटर बरोबर आहे सगळी इकडे आले ना ती लोक इकडे आली होती ना सुस्वागत जमलेल्या मालकात रसिकांची केदारनाथ नाट्य मंडळ सावर्डे घोडेकरवाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। विघ्न हरत्याचा कौल आई तुळजाभवानीची कृपा श्री केदारनाथच्या आणि वरदान मानांच्या कृपेने भगवान परशुरामांच्या पदक स्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या पवित्र भूमीत एक लोककला टपणारे श्री बाबू घोडेकर प्रस्तुत व श्री एकनाथ बाबू घोडेकर दिग्दर्शक ऑर्गन मास्टर विकास घोडेकर, ढोलकीपट्टू सुनील भोवड, अक्टोबर वादक अजय घाणेकर आणि श्री सुधाकर भोड यांच्या सुरेल गीताने संगीतमय झालेले श्री केदारनाथ नाट्य मंडळ सावर्डे घोडेकरवाडी सहविनय सहर्ष सादर करत आहोत एक बहुरंगी नमन महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भक्त देवतेला श्रीवार पवन पुत्र हनुमान श्री हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्राची शान, हिंदू लोकांची जान आणि ज्याला सर्व देवामध्ये अग्रपूजेचा मान असा हा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा लाडका गणा। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण आपल्या विघ्नहर्ता गणाला वंदन करूनच सुरुवात करतो। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला
त्या विघ्नहर्ता गणराला वंदन करूनच सुरुवात करत आहोत. तर चला घेऊया गणेश दर्शन. वक्रतुंड Thank you.
हॅलो अजित होडे ग्रुप पुणे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सार्वजनिक हनुमान सेवा मंडळ बांदलवाडी श्री मदन काशीनाथ लाड यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपये पारितोषिक आलंय. यांची सुद्धा आम्ही केदारनाथ नाट्य मंडळ सावळ गुडेगरवाड्यावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Thank you.
वर्ष झाले पण वाटीची माहिती नको का ग? अगे राधा मला सुद्धा वाटेची माहिती नाही ग. अगं आपण जायचं तरी कसं ग? अगं राधा ती वरच्या आईची ठकू मावशी आहे ना तिला का मारून घ्या. अगं मी घेतली असती ग पण काय झालं तिचं निमातानं कालच झालं काय ग. ग अगं दुसरं काही नव्हे अगं भांडण झालंय. भांडण हो. तुम्ही ते कशावरून ग? अगं ते नळाव झालं नंबर वरून. म्हणजे तुमच्याकडे नंबर लावतात हो. आमच्याकडे नाही नंबर लावत. मग ग? ती जाऊन लगेच टेकते. अगं वेळे काय ग? अगं हंडा. मग असं बोल. कशाला म्हणता मी घेते ना का मला. अगे मावशी ग मावशी. अगं काय गं परिणाम कुठे हा आले आले गाजपुरीनो कमरिता या म्हाताऱ्या मावशीला गाजपुरीनो कमरिता या म्हाताऱ्या मावशीला गाजपुरीनो कमरिता या म्हाताऱ्या मावशीला माझं गर्दन गेलाय ग यमुना तीराला माझं गर्दन गेलाय ग यमुना तीराला अगं बरी मला बघ कोणी मारली. अगं मावशी तुला कोणी मारली? अगं मावशी तुला खूप लागलं का ग? ए शाने आहे मला लागायला कोणी काही मारले नाही हं. मग ग? अगं बरी मला हाका कोणी मारली. हाका होय? अगं आम्हीच. ए तुम्ही आणि कशासाठी ग? अगं मावशी आम्हा मुलींचा विचार ठरला की थाटमाट करून मत्रीच्या बाजारात जाण्याचा. ए काही सांगताय की तुम्ही? मावशीच येणार ना. अगं येणार म्हणजे काय माझी तर कालच्यापासून तयारी होती. होती कुठे ग? होती कुठे? हो. अगं काय सांगू तुम्हाला? काय ग मावशी? अगं बरी माझे हे तरी आज झाले बघ. अगं मावशी हे म्हणजे बरं. आता काय हो सांगायचं पुरी ना हे म्हणजे कळत नाही नाही. ग. अगं बरी हे म्हणजे पती मिस्टर कारभारी अनेक नाव असतात. अगं मावशी ते असतात कुठे ग? असतात कुठे? हो. अगं बाहेर गावी असतात ए ते. मावशी त्यांचा बिझनेस काय. बिझनेस म्हणजे काय करतात असत ना. हो. अगं माझे हे की नाही तापून तापवतात. हे काय झालं ग? मावशी काय दाबून थांबवतात? अगं वेळी तुला काहीच कळत नाही. अगं वेळी माझे मिस्टर की नाही ड्रायव्हर आहेत. आणि ते कसं ग? हे बघ ते गाडीवर चढले हा. गाडी स्टार्ट केली आणि थांबायचं तर तर अगं त्याला तो ब्रेक दाबावाच लागते ना. मग त्याला समजतं तापून थांबायला. आणि काय समजा पुरी काय ग अगं मावशी? मला यायला जास्तच कौशल झाला. का ग मावशी? अगं मी जायला निघाले आणि लगेच ना ते उठले आणि काय म्हणाले? आणि म्हणले कुठे गेलीस तू? काय सांगितलं? मी सांगितलं बाजूला. मग काय म्हणाले माहिती काय? हे थांब ना ग थोडं करून जा ना. मावशी काय बोलला? त्याला जेवण नको का? अगं मावशी जेवण काय बनवलं? जेवण अगं जेवण मी असं बनवलंय पीठ लागली वाचायला बघ आता.
मी काय म्हणते आपण बाजारात निघाली बरोबर ना अगं मग घेतलं काय पहिले सांगितलं पाहिजे नाही सांगितलं आता सांगते पुरीला मावशी नाही सांगितले हा म्हणजे तुम्ही तशी अगं वेळे आपण काय घेतलंच नाही तर बाजूला विक्री काय करणार मावशी हा. मी घेतलंय दूध तू काय घेतलंस आणि कुणाचं अगं काय पुरे अगं तिला मी विचार तू काय घेतलं म्हणजे दूध घेतलं कुणाचं म्हणजे माझं काय बरोबर आहे मावशी तिच्या गोष्टीतील गाई म्हशींचं दूध म्हणजे तिचंच नाही का असं म्हणजे तुझ्या गाई म्हशींचं दूध बरोबर तिथंच असणार आहे मग त्याला चारा घालते मी तो का राहू दे आता आणि काय गं ए मावशी हा मी घेतला फालुदा हे फालुदा आणि आता हा गं कुणाचा अगं माझ्या बाबांचा अगं गेला मी तू काय घेतलंस म्हणते फालुदा बरं ठीक आहे कुणाचं म्हणजे बाबांचं हे काय बरोबर आहे मावशी तिच्या बाबांचं ना आईस्क्रीमचा धंदा असणार यांच्या बाबांचं आईस्क्रीम बनवलं आहे फालुदा आईस्क्रीम मध्येच बनवतात माहिती नव्हतं आणि काय गं चिमुरडे अगे मावशी मी घेतला खवा तू काय घेतलंस खवा वा 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 तू घेतला खावा आता सावकाश खावा आणि काय गं तू काय घेतलंस अगे मावशी घेतला हलवा काय ग हा हलवा काय असतोय अगं मावशी तू ती हलवा गाजर हलवा असं कसं म्हणजे गाजर घेऊन हलवायचा गाजर हलवायचं पण ते दुधात टाकून दुधात टाकून मरेकांना कशात काना हलवायचा ना बघ आता अगं मावशी आम्हा मुलींचा तू विचार घेतला मग तू केव्हा तुझ्या मालाचे नाव सांगणार हे पुरीचा तोड सांभाळ बोलायचा आता हे जेव्हा बनवली आपण बनवलं ती ना मागून बोलायची सवय झाली म्हणजे मी सुद्धा मला घेतलं पाहिजे मी आता काय घेणार घे ना काहीतरी अगं मी माळ घेते त्याची ना आता सर्वांना करत असते मग अगं पोरं ना आता तुटून पडतात काय सांगतेस काय मग काय ऐकतेस तू अगे वेडी एवढंच असते आणि तुला सांगते त्याचं महत्व काय आहे काय अगं एखादा आलास ना तर मला हा पोर कुठं का वालक्यात जातोय कुठं मेल्यांचे नखर चालूच अगं एवढंच असतं इथं अगं 10 वेळा दाबायचं आणि एकदाच लावायचं दाबायचं नाही एकदाच लावायचं हे काय तुला कळत नाही ग मावशी म्हणजे तो मोबाईल मग हिला समजलं आणि ते कसं अरे हे कसं म्हणजे काय अगं वेळी 10 वेळा आकडे दाबायचे बरोबर ना आणि एकदा कॉलिंगचं बटन दाबून नंतर सुरू पाहिजे तेवढं बोला हा अगं मावशी शृंगार अगं शृंगार केलाच पाहिजे ना सुंदर करुणी जाऊला बिगी बिगी जाऊया बाजाराला शृंगार करुणी जाऊला बिगी बिगी जाऊया बाजाराला मीरा तारा घेऊन या माऊलीला माठ भरून साऱ्या जाऊया
श्री दत्ताराम शिवराम लाड यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच राजेश अर्जुन मालक सेक्रेटरी यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच रमेश आत्माराम मालक 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच दत्ताराम राजाराम बेंडके यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सचिन शांताराम सकपाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच कैलासवासी सौ भीमा गुरव यांच्या स्मरणार्थ वैभव गुरव यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. या सर्वांच्या नाट्य मंडळ सावंडीपुढे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तीन तार सप्तपात्रांमध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान त्यांच्या संगतीचा मी एक सुदाम सौंदर्य आहे. तेव्हा अशी कामगिरी सांगितले की 16,108 गोपिका थाटमाट करून मोठ्या आनंदाने यमुनेचा घाट चढत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला सांगितलाय. पण आपण या ठिकाणी एकटाय. हे काम एकट्याचं नाही तर आपल्या बरोबरचे पेंद्या आणि वाकडे आहेत त्यांना प्रथम हक्का मारून घेतो. अरे पेंद्या अरे आहेस कुठे? अरे गुलास यार. अरे लवकर ये. गवळण टाईम मोठी माझा आहे बघ. ऐलू काय ऐलू? आलो. हा ठीक आहे ये. हाका मारिली गाय चुकली. हाका मारिली गाय चुकली गेली हिवर चाळी. टोपी तर आजोबांनी घालून आलाय. अरे याला काय घातलं धड बाई नाही वाटत धड बाप्या नाही वाटत. अरे माझी जमलीक झाली ना आल्या आल्या. तुला तर कळलं नाही. अरे ह्याच्यात मनभर भात नाही आल्या. मनभर भात राहणार नाही. याचं काय आहे? हे पितंबरी आहे पितंबरी. ही बरी आहे. कधी आजारी होती? अरे वेड्या पितंबरी. याला पितंबरी भांडी घालायचे नाही काय?
भांडी घासायची पितांबरी कशाला आणलेली मला लेगलं? भांडी घासायची नाही, ती देवपूजा करायची. सातला कोणाच्या घात असले? सदरा बाबांचा आहे का रे? आता तिथं अंगापेक्षा गोंगा मोठा आहे ना. त्याचं काय? अरे आपली चार हाल त्याच्यावर हा सातला घातलेला. आणि कृष्णदेवाने बोलवल्यानंतर घाई गडबडीने यावं लागतं. म्हणून काय पण आणि ही बायकोची ओढणी चक्क काढल्यात ना. अरे याल्या घाई म्हणजे किती एखादी घाई एवढी काय जगा वेगळी घाई नाही ना झाली तुझी. असं नाही रे. पण मी काय म्हणतो, तुम्ही एवढ्या उशिरा कधी आला? उशिरा म्हणजे ह्याच्या लोक जन्म झाल्यात अशी वक्सन केस कापला नाही काय जन्म झाल्यात नाही वो गायची शिवलेली. म्हणून म्हटलं याला सलून मध्ये न्याल तेव्हा एका सलून वाल्याला न्याला याला लांबनच बघत त्याने दुकानच बंद केला. म्हणजे आजच्या दिवसाचा धंदा करण्यापेक्षा आपलं दुकान बंद ठेवला. तुला 4-5 कायची धालकून घालवतो असं गेलाय का होती तेवढ्या याला. कठीण आहे. अरे केस कोण घेतच नाही याची. म्हणून बा हिला झाला माझा. मग बायकांच्या बुटी पार्लर मध्ये गेला. बायकांच्या बुटी पार्लर मध्ये गेला. ब्युटी पार्लर. हा तर बायकाने काय अबलूक आल्या जातात त्याच्या. अरे अबलूक आले नाही काय बायका जातात त्याच्या. अब्रू नसेल अब्रू म्हणतात तर बापी मिशी घालतात ना. मग बायकांना दुसरं काय चेले वगैरे चान्स नाही. मग ते अबलूक घालतात. इथं पण तर गेलं माझे झालं अबलूक आला. याच्या माने केस कापण्यामध्ये 4-5 बायकांची अबलूक आली मी. अरे वेडिया तिथे फक्त लेडीजच जाऊ शकतो. यालाच तू लेडीज काय बायका पण होत्या तिथं. लेडीज आणि बायका काय दोन नाही. यालाच अक्कल आहे तुला. लेडीजची बायका म्हणतो दोन नाही ती एकच आहे. लेडीज मध्ये 18 वर्षाच्या खालची आणि बायका मध्ये 18 वर्षाच्या वरचे. तरी सुद्धा उशीर आला तरी. उशिरा म्हणजे माझी कपिला आहे ना. माझी कपिला म्हणजे गाय हा माझी. तिला काय झालं? त्याला सुका चाला खात नाही. ती काय संती नाही काय उपास झाला ती सुका चाला खात नाही म्हणजे तिला हिलवा चाला लागतो. आता या उन्हाच्या काळात हिलवा चाला आणू कुठ ना. तिला सगळंच हिलवा दिसल. मी आपल्या उगाच्या दिवस बदल गायला हे आयडिया पहिली माहिती असते. मी हिरव्या काचेचा चष्मा आणला आता. तुम्हाला जर साखरेच्या ठिकाणी मीठ खायला दिलं तर त्याची चव वेगळी असणार. अरे आधी पांढरे बघून साखर म्हणून तरी आम्ही समाधान मानू ना. मीठ नंतर खाव. मी काय म्हणतो, आपल्याला गुराकडे वगैरे जायचं नाही. मग कुठे जायचं? कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितली. देवांचं काम पहिलं नाही यायला बोलता आलं मला. देवांचं काम पहिलं सांगायचं नाही का? तू लगेच केलं असतं. मग एवढं देवांना मानतोस? यालाच काय म्हणजे माझ्या अगोदर तुझा नंबर लागतोच. मग अरे कृष्णदेवांचं असं काम आहे की 16 सहस्र 108 गोपिका थाटमाट करून मोठ्या आनंदाने यमुनेचा घाट चढत आहे. काय जाऊ दे ना. तुझ्या बापाचं काय लागतं? माझ्या बापाचं काय लागतं? काय जातंय काय याच्या गेलं का काय? तुला बापाचं काही त्यांच्या पाहिजे तुला पाहिजे काय? अरे वेळे नो त्याचं काय कोकणातलं दही दूध आहे ना. हा ते मथुरेला जाऊ द्यायचं नाही. काय करायचं? ते दही दूध आपल्याला प्यायचं आहे. अरे आपण एवढा मोठा घोला झाला अजून दूधच पितं. तिथल्या वर्षात यानं जोडलं नाही अजून दूधच पितो. त्यांच्या माठातील दही दूध ते माठ फोडायचे. म्हणजे माठ फोडून दही दूध प्यायला नाश करायचा. गवळणी असतो. अरे मी बघितली. तू बघत दाखव मला. या बघ रात्रीला घालून म्हणतो जात आहे. तर आधी डोक्यावरचे केस वरती घे. तर दादाला वाटत असेल मी म्हणतो येताना मला एक चित पाकळू दिसलं ना. याला तेवढ्या काच्या गवळणी दिसते. गवळणी यमुनेचा घाट चढताय. मायाला गवळणी यमुनेचा घाट चढताय.
पाचवीच्या पतत होता ना तेव्हा ह्याच्या अशी कमी पाणी पियाला ती ह्याची टिपा खाली येत नाही. माझं काय झालंय थंडीचा महिना लागला ना ती माझी आतमध्ये टिपा घट झालं ती खाली गलत नाही. अरे तुझी टिपा म्हणजे काळजी करता गरज नाही. होय का? तेव्हाच माझ्या नाकातनं खाली येतात. थंडीच्या महिन्यात घट होतात ना टिपा मग डोळ्यात नाही त्याला जातो मग नाकातनं खाली येतात. माझ्या तर डोळ्यातूनच येतात. तुझ्या अशी भरपूर पाणी पियाला तुझ्या डोळ्यात येतात. तू तर हसतोस आणि वरून खोटा बोलतोस पण हसलास याला कारण काय रे? अरे ती बाकी ठिकणी बोलाय ना तिने माझ्या डोळा कोण म्हणतात आणि हात मूर्ख म्हटला ना हा जेवत नाही आणि हा जर असा म्हटला असेल तर ह्याची आयशी मला माझी कुठं म्हणणार नाही. अरे मेल्या आईने मम्मी काय दोन झालं का? बोलो काय कास्तेची नेसते ती आई. काय झालं? कास्तेची नेसते ती आई. मी गोल येते ती मम्मी. कास्ती नेसायला त्याला चालतो ना म्हणून ती आई. बोल म्हणजे पत्कर म्हणून ती मम्मी. मग आता भलं काय हे गोल आणि कष्टी हा काय प्रकार आहे? याला फलक नाही काय म्हणजे कष्टी नसते ती आई हा आणि गोल नसते ती मम्मी. मग मॅक्सी घालते ती कोण? अवदासा ही बायका जमा नाही जर चाली नाही घाली ती बायका जमाच नाही. त्यांना काय करायचं? त्या अवदासा त्यांना शेतात उभं करायचं 2 तास. काय पाकडू यायची आता तुला डोळा मारला खरा पण कुठे लागला? हा डोळा लागला कुठे? याला कुठेतरी नेऊन ऍडमिट करा 2-4 सलाईनी लावा. डोळा म्हणतो कुठं लागला तुला अरे डोळा लागायला याला आता काय काढून मारतात काय डोळा डोळा काढून मारली त्या पोलाचं डोलं खाल्यावर राहिलं असतं एकाचं हिकलं एकाचं तिकलं गालोगातनं शोधायला लागलं असतं माझा डोळा कुठं आहे माझा डोळा म्हणजे तुला कळतच नाही ना म्हणजे अरे कृष्णदेवाने का मला डोळा मारायला शिकवलं? जेव्हा आम्हाला हाच नेहमी शिकवतात डोला मारा कसा मारतात डोळा? अरे आत्ता सागा तिकडे उडल काय बोलत ना बोली बघून म्हणतात. काय पोली बघून मारतात म्हणतो. म्हणजे डोळा मारणं हा काय प्रकार आहे? म्हणजे तुला माहितीच नाही म्हणजे तू कोणत्या फिल्म केलं ना अरे ही बालकी बोलत ना पुरुष आणि याला बाजारात बायका घेऊन पिल्या ती बालकी पोला बायका घेऊन पिल्यात मी फक्त बघत आणि बोतात तोंड घातला पोटात तोंड आता तोंडात तोंड घातलं बोतात तोंड याला पण भाली शंका आता सरळ बोलणार. आता तोंडात बोट घातली बोतात तोंड घातलं एकच ना हा उगाच आपला खुचमट काढत असतो माझी. आणि मी काय म्हणतो ती लहान मुलं ती बायका घेऊन बाजारात फिरत होती. लहान मुलांचं लग्न तरी व्हायला पाहिजे. या लग्नाच्या बायका नवली बायका या म्हणजे बाईक एक मजा बाईक अनेक मजा काय झाल्या बायका फिरायला गेला होता. एक मजा बाईक अनेक मजा बायका म्हणजे तुला एक वचनी अनेक वचनी येत नाही ना. तुला फक्त एक वचनी 2 पत्नी 4 मेवणे 4 मिळवणे याच्या पलीकडे काय मी काय म्हणतो म्हणजे तुला फिल्म येतच नाही ना. याला मी शिकवताना म्हणजे याल्या सगळ्या पोलांचा लव गुलू आहे मी लव गुलू सगळ्या पोलांना फिल्म करायला मी शिकवलाय. म्हणजे तू शिकवतो? मग मला पण शिकव. बघा काय उत्सुकता बघा काय उत्सुकता बघा काय मी पण माणूसच आहे ना. मग व्यवस्थित बघा. समजा म्हणतोय एखादी पोरगी आपल्याला आवडली म्हणजे आवळायची अरे बघत नाही जेव्हा आवलायला ती काय हेली आहे काय कानाखाली चंपल मारली तुझ्या. आता तूच तर बोललास तरी म्हटलं हा माग का राहिलाय आधी व्यवस्थित बघ मी काय करतोय. एखादी पोरगी आपल्याला आवडली मग आपल्या समोरनं गेली का लगेच मागणं आवाज करायचा
काय झालं असला तर लावा कधीच मिळणार नाही. आले बाबा धोतर फाटल या माग माझ्या तू पण भाली कान लावून ऐकतोस माग माग आवाज बघत आहे ती गेली ना का लगेच मागणं आवाज काढायचा ए तू मला आवडली पेंड्या, आवाज नाही आला. त्याला चोला. यावल्या मोत्यानं मला तर याला आवाजच नाही आला काय म्हणतो बाहेर आहे की काय? परत ऐक परत व्यवस्थित कान लाव ती गेली ना का लगेच मागणं आवाज करायचा ए तू मला आवडली पेंड्या, आता पण नाही आला. अरे मी काय मागणं आवाज नाही काढत आहे फुल आवाज काढतोय हा माझ्या मागणं का जाऊन ऐकतोय का आवाज येतोय का आवाज येतोय यायला आलं तिच्या मागणं माझ्या मागणं कशाला आवाज काढू आणि मी जर माझ्या मागणं आवाज काढला इथं थांबला त्या दहा सुद्धा उला लागतात मी नाही हे फिल्म करायच्या लायकीच नाही तुम्ही बरे ते प्रेम वगैरे जाऊ दे ते का आपल्याला गरज नाही त्याची. हा तेच म्हणतोय मी काय म्हणतो तुम्ही गवळ्याने पाहिल्या पाहिलं म्हणजे त्याच्यामध्ये एक म्हातारी आहे. एक म्हातारी आहे? मग मला नाही दिसत. नाही तुला नसेल दिसली त्या पोली जेवढ्या पाल्या त्या गजला घालून जात्या म्हातारी जेवढी ना मग तू दिसली हो मी विचारतो काय विचारू तिला जाऊन असं विचारायचं की तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठून? मी जातो ना मग अरे जा कोणती घेऊन ये असंच कशाला सोल कोणती घेऊन ये सोला मला हे बघ, मी काय म्हणते तुला व्यवस्थित दिसतं ना रे? तिथं म्हणजे जेवण मला तू दोन दिवस होत्या नाही बोललेले आतमध्ये मेल्या कोणते नाही की मला पण समजतंय. मग तिथं म्हणजे काय हे बघ, तू माझ्या पुरीला काय रे म्हटलास? काय म्हटलं मी म्हातारी बोलतोस. तू म्हातारी हा, मी म्हातारी आहे. मी पण नाही बोलत हा? जेवण काय बुद्धी जास्त द्यायला नाही काय रे तुला? किती मूर्ख आहेस तू? लहान असून त्याला समजते. कशी काय ओळखली ती? म्हातारीला जीव. काय करतोय? ले काय 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 काय. काय चाललंय? त्याचा नवरा- हा, तसं नव्हे. त्याचा नवरा त्याचा गैरसमज झाला. म्हणजे पुरुषाचं केलं पुरुषी जगाल्यात काय बांधा त्याला होता बायका मागत आहे बांधा आणि मी म्हटलं खालच्या थाला कोण फॅशन येणार आणि काय रे? हे तुला कोणी सांगितलं? बाबाने सांगितली. म्हणजे तुम्ही बाप बेटीने दोघांनी शोध लावला मग तुमची शोध मी इथंच थांबवा नाही तर लोकांना पुढचा शोध ऐकवायचा ना म्हणजे तू म्हातारी अरे हो बाबा, मी म्हातारी. हिच्याकडे बघत मी म्हटलं म्हातारी म्हणजे 70-80 वर्षाची कोणतरी असं देवा मला उचल असं काय नसतंय. का तू तर ऐकता माय तुला तांबोली ना अली एकदम नाही आहे. अली एकदम बॉम्ब. अरे मी म्हणते का तुम्हाला वेगळं सांगतो. मी म्हटलं माझं चुकलं म्हणून हा काहीतरी चांगला हा मुद्दा आयटम पहिलं भलं आहे आयटम मध्ये कसं झालं शेप मध्ये असतो हा माझा आयटम बॉम्ब झाला हा, असं नाही. मग म्हाताले काय झालं? अगं काय आहे तुझ्याकडं बघ त्या पोलीकडं बघ अगं हल्लीच्या म्हाताल्या गेल्या कुठं कुठे झाले त्या? पण म्हाताल्या त्यांची डोकराची दिली ती का त्याला घरात बाहेर पडता अगं त्यांची फॅशन कुठे गेली ए फॅशन. म्हणजे तू सिनेमा बघितच नाहीस ए, हा कोणचा रे मामा? हा तर सध्याला भोकण पालदेवला काय दाखवता अरे सिनेमा बोल. हा तात सिनेमा त्याच्या म्हाताऱ्या बायका बघतच नाही हे काय बोलतात? अशा पॅन्ट शर्ट घालून तुमकं चालत जाता ए, पॅन्ट घातले असं करायला लागतं? नाही तर आता चालू पाठवला कोण लिकाम आहे का याला खर्च आहे ए, कसला? 10 रुपयाचा झेंडू का मातीत घाला चालू ठेवायला अरे, कमला ते वाटून लागतं ना ए, पण मी काय म्हणते की पॅन्ट घालतात ते कसं रे? अगं एकदम सोपी सामान्य गोल गोल कर इकडा कर असं काही नाही आता समोर घालायचं इकडे एक टँग घालायचं इकडे एक टँग घालायचं
तुझी मला पॅन नको पॅन नको 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 मग म्हातारे दुसरा दिले सांगता ना येतो तुझ्या सांगतोस ना? उंचीला तुझ्या बॉलीला सोपण्यासारखा ए, तू सांगणार आहे, नको म्हातारे तू आहे सांगणार. ना हा. तू मेलीचा कद घाल मी काय करू तू मेलीचा कद घाल मेलिया. अरे ते मेळ म्हणजे लाकूड ते लाकूड वेगळीच घालू मावशी म्हणते मेडीज कट घाल ए, तू मेलीस काय बोलतोय मग काय म्हणताय मी मग त्यांना मेलीस कद घाल मेलीस कद घाल अरे हो बाबा मेलीस घाल ना कद मेलीस कद घाल ना तुला तू बोलतोय कसं तर बाबा बोलू नकोस हा? काय बोलताय ना जेवण मातवण कसे द्या अरे बोलायचं बाबा, काय कसं बोलतोस रे काय अरे बोलतो बाबा तो हाप असतो ना म्हातारे हात दिले जो फायद्याचा आहे तुझ्या काय सांगतोस मग तू उन्हात पाऊस बाजार हो ना. जाणार डोक्यावर 3 मात घेणार अरे घ्यावे लागतात समजा पावसाळी नदीच्या पलीकडे जायचं म्हटलं अरे घ्यावं ती लागतं ना. साली लावली झाला तरी वरती घालायला लागेल हो ना. पण तो हात दिलेस घातला 2 हात माताला लावून सगळं जाऊ शकते फायदेच आहेत ते. दुसरा फायदा म्हणजे काय कोणता? आता कवाल तोडून झाले हा. पातेली जमा करायला हो. जाणार समजा कोवला बिवला लागला एकदा काय पिलाचा सगळा कोवला भाय म्हणजे खरोखर फायदे आहेत रे. फायदे जे दिले तर सांगितले मी हे तुला काय माहितीये तो हाप असेल मला नको नको म्हातारे ते सर्व काय जाऊ दे हा. मी तुला असं विचारता मिळालेल्या कुत्तू त्यांनी जाणार कुत्ती मेले आता सर्व काय सांगितलं कुत्ताले काय झालं कोण कुठलाय मी काय दुष्कर बोलतोय काय म्हटलं कुठलाय आलेल्या कुठून आणि जाणार कुठे ए आले ना कुठून नाही कुठून म्हणतोय तो मला कुठायला आम्ही इथं कशाला आमच्या घरात जाऊन कुठू लोकांना कशाला आमचा त्रास बोलतोय मला कसं तू बरं ठीक आहे ए आम्ही गोकुळातून आले आणि मग तुझी बालवी जाऊ झाला ना. मी असं किती वेळ बोलतोय काय झालं झालं मग त्याला तेव्हा चुली देऊन नेला होता काही पण काही नाही थोडं तर तापट डोक्याचं तापत म्हणजे यावला मग दम देऊन विचारला नेली या मग काय सांगितलं उकुलत नाही आलेले म्हाताऱ्यांच्या बाजारात जाणार म्हाताऱ्यांच्या बाजाराला म्हाताऱ्या का इकायला काढली का काय? हल्लीच्या सुनांचा काय भरवता नाही पण संध्याकाळी सासू काढली तर सकाळी विकायला बरोबर ऐकलंच ना मग नक्की माझ्या असंच आहे काल नवीन नसले कान बरोबर कान लावला होतास ना नाही तर चुकीच्या ठिकाणी पण कान लावतोस तू बरं ठीक आहे मी जाऊन विचारतो आता तुझ्या कोंबड्याला उचलू दे आमचा कोंबडा म्हणू दे ए, मला तुला नाही विचार तू विचार ए, म्हातारे असे कुठे हा आले बोल तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुठे ये असं डोकं फिरले घरी डोका भिले ह्याचा डोका भिला ना नाही माझा तुला. तरी. अरे बाबा ह्याला मी एकवेळ सांगितलं ना नाही नाही मला पण सांगावं सांग लागेल. त्याला सांग. हे आपण नेता आणि आता ना आमचं पुजारी आहे त्याला पहिलं मत दे की एकदा हिजे होती कुठं तरी घेऊन बस म्हणजे याला सांगितलं हे बघ आम्ही गोकुळातून आले आणि मग तुझ्या बाहेर येणार ऐकलं गेल्या आणि हा काय म्हणतो गोकुळात आणि म्हाताऱ्यांच्या बाजारात जाणार काय काय बोलतोस रे तू हे आल्या असं नाही तुला नाही तर आज तू तर बोलत ना म्हाताऱ्यांच्या बाजारात माझा मार खाल्ला असता होय होय तू बॉडीगार्ड माझा आल्याबद्दल हा सगळं मार घेतोय ना यांनी मला असं सांगितलं म्हणून मी विचारायला आलो हे याला चांगली सांगितलं चुकीचा बोलत होतास म्हणून मी बोलले विचार पलट नाही तर. म्हातारे हा तुम्ही मथुरेच्या बाजारी जाणार हो ना रस्ता प्रतिबंध आहे ऐकलं ना रे रस्ता परपरीत आहे ए बाबा आम्ही दुसऱ्याशी जाऊ तो पण परपरीत आहे आपण दुसऱ्याशी जाऊ. अरे आम्ही दुसऱ्याशी जाऊ पाचाल पाचाल पडपडीत आहे. मी काय म्हणते हा जास्त पर्पज नका जास्त पाणी या होतं मारी पहिला पळपळीत तरी जाणार दुसरा पळपळीत तरी जाणार तिसरा पाचाल पाचाल पळपळीत हे पाणी असं म्हातारे तू जर त्यांच्या नादाला लागलीस ना हा तर तुला पातळ करून अगं टाकतो. बाई बघ आमच्या नादाला लागून कसा पातळ झाला खरी गोष्ट आहे. अगं प्रतिबंध वेडे मी प्रतिबंध काय प्रतिबंध त्याला परकी बांधतो आम्हाला पळपळीत मी म्हणतो पाचाल पाचाल पळपळीत आम्हाला अरे पण मी काय म्हणते हे तुम्ही सर्व कशाने करताय काय तुमच्याकडे कायदा वगैरे आहे आम्हाला भाकरी बरोबर कांदा लक्ष्मीमध्ये लागतो ये भाकरी भाजून घे तुला कायदा रे कुणी विचारलं तू का लगे त्याच्या जवळ अरे मूर्खा कायदा अले हुकूम हुकूम कांदा नवाले मी जाणतो ना हुकूम एकच सांग. हरी
तुम्ही कोण आम्ही 3. ऐकलं ही अति अक्कल आहे हा याची का तुझ्या कशात ना तीन मला दिसतंय आणि तुम्ही मला काय मला माहितीत ना. 3 नाही आपण अडीच तू अर्धा आहेस ना ए यार, आपण 3 ते तिला माहित नाही. नाव सांग. हा नाव सांगतो मग वाटवायला लागलं नावाचं. चला हे सांगतो हजारेच्या. अरे मला शोधू नकोस तू पण मी जडेजा कुठे अँगलने वाटला जडेजा अरे आधी त्याच्या हाडाच्या काढाने बोलायचं काही काम नाही. आणि हा रे हा दोन्ही. काय झालं धर्म झाल्याबद्दल नाव एखादा चेंडू पकडला मला तू धोनी आणि तू कोण मी मलिंगा. हा बाहेरच्या देशात मागवलेला आहे. आपल्या देशात आता चावट कोण नाही ना तुम्ही याला बाहेर न मागवलेला. हे काय आपली नाव आहेत काय तुझी नाव दे मी सांगितलं असतं. सांग ना. मग काय झालं काय झालं माझं जेव्हा पालसं केली ना हो ना. तेव्हा मी एवढंच लहान. लोक काय मोठी होऊन भाषा करतात हा तरी मी जन्म झालेल्या बाबा नाही केलं कवा बाबा म्हटलं आता नाही बाबा मोठा होशील तवा. सर्वच मुलं कशी म्हणतात हो ती आईला म्हणतात मी बाबांना म्हटलं कवा बाबा म्हटलं आता नाही बाबा मोठा होशील तवा. हे बाबा तुला तरी मागेल का वेडे आम्ही कोण माहितीये हा कृष्णदेवांचे सौंदर्य सांगडी मी धाम काय धाम कसला धाम सुदाम तू बोल ना पुढं आणि हा पेन द्या बोललाच मध्ये हा कोण हा म्हणतो चेन द्या. काय झालं ग माझं टोपण नाव. असं अरे ती त्याचं टोपण नाव आहे हा दोन घ्या आणि दाल भात केला काय तर तोफान नाव आहे. अगं पियानाला काय लावतात टोपण मग तर तोफान नाही तोफान नाव लावून हा डोक्यावर पडलेला त्याच्यावरती ही डोक्यावर पडली. तुझं नाव काय लिहिलं? तू ऐकलंच नाही एकदा सांग बाबा त्या सांगायला होईल दामासू तुझं नाव मसूर. नाही समजलं सुदाम समजलं या सुदामन हा सुदामा. हा सुदामन सुधा आंबा नवले सुधा आंबा नव तुला पण भाले ऐकायला येतं काय केस कापून टाकते. असू दे तुमचं सर्व काय झालं का नाही म्हातारे सगळं काही झालंय मग आता थोडंसच कायदा थोडंच आहे तुम्ही बाकी आहे एकदा सांगू का देवांच्या हुकमानं आणि आमच्या कायद्याने इथं थोडा वेळ तरी बसावं लागेल. कुठे ते इथे नाही काय नदीवर जाता आपल्या थंड हवेच्या ठिकाणी बसलेलं बोलला तसं काय नाही त्याला बसा हे बसा गं. इकडे आता आता गवळे व्यवस्थित बसले का बघून येशील. येतो ना थांबतो काय तू जातोस परत काहीतरी गडबड करणार बरं जा काय झालं का काय झालं म्हटलं हा काहीतरी
मावशी अरे मला तिथलं तुझी लागल काय मी मुरडतोय अले इथं कळेल का मऊ बाबा, तुझा जीव खाली आला. आता नको लागा तिथं मऊ झाला तुला खालोबल आहे म्हणून त्या जीव खाली आला. तुम्ही शिमग्यात ढोल करत आणतात त्याला. हे वाकड्या द्यावा जीव वरती. तिला कसा लगेच आता जीव खाली. तू तिला प्रेमाने हात लावला ना ऐकलं ना रे काय झालं काय बोलली काय बोलली? काय बोलली प्रेमानं किती प्रेमात ताकद आहे बघ. काय मला वाटलं तिला पुरं या अरे मी काय म्हणते या लहान पोराच्या नादाला लागणं चुकीचं आहे का ग? अरे का म्हणजे काय झालं अरे वेळ्या काली माझ्या लेकीकडे गेली होती तर माझा नातू अंगणामध्ये खेळत होता तर मी त्याला म्हणते काय म्हणते? "ए पोरा अरे खेळतोस काय कुठे जाऊन लप कशाला? कशाला म्हणजे काय त्याचे मास्तर येत होते ना हा. तर तोच मला काय म्हणतोय काय म्हणला? काय गं आजी तू अशी करतेस अगं तूच कुठे जाऊन लप का? कारण तू मेली सांगून मी 8 दिवस सुट्टी काढली एवढा चांगला नातू आहे तुझा. नाही हुशार आहे. अरे वेड्या त्याला पण भाग्य लागतं जिवंतपणे आजीला वरती पोहोचवणारा नातू आहे. भाग्य लागतं. ए, चल ए बाबा सांग की मी चला बसा. ए उंदीरला खाली बस पहिल्या माझं नाव चंद्रिका आहे मेले आता एक दगड खेळी माझ्या डोक्यात घाल हा बस शोधतोय दगड. हा बा. त्या नाडीला बोलायची गोटी लगेच शोधायला निघाला. अरे मुलगा तुझा चंद्रिका नव्हे मला उंदरिका नव्हे असं ना मालवा पद्धतीला ह ची बाधा लागली. म्हणजे काही बोलायचं असलं तर पहिला ह बोलतो. समजा काचा लगा गाणं म्हणायची आहे तर कसं बोलतो? हाता हा गा हाय हा गा आजा आजा लेके आयले हा गा आयले हा गा आयले हा गा हाता हा गा. ए बाबा बस कर पाणी संपेल ह्याच्याला पाणी संपेल. मेले हागा हागा करतोस ती काय? वरती सोल वाजला ना म्हणून मागा बसेल. चला बसा आता. चला आता हे काय आता नको. हे काय हा माझ्या बाबांचा मन काय. अगं बाई बाबांचं आता म्हातारं झालं ना त्यांना तात मनकेन उठायला बसायला जमत नाही. परवा बाजारात गेलो कोंबड्याचा कणा बसून आणलाय. हे काय सांगतो का तू कोणी काय कोंबड्याचा कणा बसून वाडीच्या लोकांचा केवढा फायदा झाला. सगळ्यांनी कोंबडी ऐकून टाकली. हे कारण बरी आहे सगळी वळतात म्हणून. हो का आता कसं उचललं की आमचा बाबा एकटाच वाला. म्हणजे फायदा झाला की बाबा. नाही? तू कायच मेले तू तू अजून एक काम करून घे काय करू? मेल्या तुझ्या आईला सुद्धा बसून घे. हा ती पण नाचू दे. भावा मला मला भाता. मी म्हटलं आई एवढी झालीस का कोंबडी कधी वालाचे काय फायदा नाही. चला बसा आता. मी काय म्हणतो आता कृष्णदेवांना जाऊन काय सांगायचं कधी सांगायचं आम्हाला बोलल्या तर आम्हाला आल्यावर ना असं सांगायचं की सगळ्या गवळणी पिंपळ साहेब बसवून ठेवले आहे हो काय मला माहिती होतं 50,000 बोललात त्या. संदीप केशव सकपाळ यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच प्रभाकर भाग्या गुरव यांकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच विठ्ठल बेटके यांकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अनंत गोपाल लाड यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सागर आत्माराम सकपाळ यांकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच श्रवण विजय बेटके 51 रुपये, दिलीप शांताराम चव्हाण 51 रुपये व अनंत सीताराम सकपाळ यांकडून सुद्धा 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच प्रणित मालक यांकडून गवळीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच हनुमान मंडळ क्रिकेट क्लब बांधववाडी यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आरोही जोशी अमित गाव यांकडून पेट्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्या सर्वांच्या मी केदारनाथ नाट्य मंडळ श्रावण पुणेकर वाड्यावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय जीवन भगवान
गिरधारी साऱ्यांचा तू कैवारी मन मोहना तुझी प्रीत न्यारी मन मोहना तुझी प्रीत न्यारी रास खेळूच यमुना सजली ही गोकुळ नगरी रास खेळू चले यमुना तिरी सजली ही गोकुळ नगरी